आठवडी बाजार. हा आमचा गाव. ही आमच्या गावची टेकडी. टेकडीच्या बाजूला ओढा आहे. टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. तिथे आठवडी बाजार भरतो. भाज्या विकणारे ओळीत बसतात. सई आई बरोबर बाजारात गेली. कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला. दोघी बाजारात फिरल्या. फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले. दोघी घरी परत निघाल्या. प्रदर्शन. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. त्यात विविध वस्तू होत्या. आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो. सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. आम्ही खेळणी बघितली. मला एक बाहुली आवडली. बाहुली खूप ऐटदार होती. तिची कळ फिरवली की आवाज ऐकू यायचा. ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग. मला मजा वाटली. मी ती बाहुली विकत घेतली. फिरता फिरता बाबांनी शेतीची अवजारे दाखवली. माहिती सांगितली. प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो. येताना आजोबांसाठी औषधे घेतली. मामाची आमराई. उन्हाळ्याची सुट्टी लागली. कैलास मामाचा फोन आला. आम्ही मामाच्या गावी गेलो. मामाने आमराईत नेले. हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या. तोंडाला पाणी सुटले. मामाने हे ओळखले. छान छान कैऱ्या तोडल्या. कैऱ्या कापल्या. फोडींना तिखट मीठ लावले. आम्ही आवडीने कैऱ्या खाल्ल्या. सारे कसे छान. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्षाच्या पंखावर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डुलतात फुले. मुलांनो, आता आपण जे धडे आणि कविता वाचली आहे ते तुम्हाला परत वाचायचे आहे आणि ही कविता पाठ करायची आहे. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.